नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील ललित ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण एक डेअरी फार्मची मुलाखत बघणार आहोत. व्हिडिओ चालू करण्या अगोदर फार्म बघूया. आपलं नाव सांगा. माझे नाव उत्तम नामदेव माळी, मुक्काम पोस्ट पातोंडा, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव. माझा फार्म वागडू पातोंडा रोडला आहे. पातोंड्या पण 2 किलोमीटरवरती. सध्या आपल्याकडे किती गाई आहे? लहान मोठे गाई व म्हशी मिळून 70 जनावर आहे. आणि दुधारू? दुधारू 20 गाई आहे आणि 5 म्हशी. 5 मध्ये. आपण सुरुवात कधी केली होती? माझी सुरुवात 1980 पासून तर म्हणजे आमचं वल्लोपाल्य दुधाचा व्यवसाय वगैरे आहे. गाई म्हशी चालूच असतं. पण नंतर आम्ही मध्ये मशीनचं केलं होतं. मशीनचं बी काही परवडलं नाही. नंतर 2004मध्ये 2 गाई आणि 2 वासऱ्या घेतल्या. तर 2 गाई 2 वासऱ्यानंतर आतापर्यंत आमचे 70-75 जनावर झालं. त्याच्यात 7-8-10 गाई विकले बी गेले आहे. सगळ्या घरच्याच तयार केलेल्या आहे. आणि सहसा वळू आम्ही ठेवतो कायम आणि लावतच नाही. ज्यावेळेस गाई गाभण राहत नाही त्यावेळेस आम्ही लावतो त्याला. आणि टक्केवारी पहिलेपासून जोपासलेली आहे आम्ही. जे तूपनेच संकरित तूप वगैरे होस्टीन एचप वगैरे देऊन तयार केलेले आहे गाई. सगळ्या गीर जशी तयार केलेले आहे बाकीच्या. आणि आपलं मुक्त संचार गोटा केव्हापासून चालू झालेला आहे? मुक्त संसार जवळजवळ 12-13 वर्ष झाले. हां. आणि आपल्याला अशी कल्पना करून आली मुक्त संचार गोटा करावा आपण असं? आम्ही वर्षातून जवळजवळ 4-5 वेळेस आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून येतोय. प्रत्येक ठिकाणी येतो. पुन्हा काही नवीन आलं यूट्यूबला किंवा टी व्हीवरती आलं की हा शेतकरी इतकी प्रगती केली आहे त्यांनी गाईवरती किंवा मुक्त संचार केलेला आहे की दूध काढा मशीनचं आहे. तर असं आम्ही बघतच राहतो कोण काय करतं वा महाराष्ट्रामध्ये. नवीन तंत्रज्ञान आपलं जात करत आलेलं आहे. हां, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात जाऊन आलेलं आहे सगळं आलेलं आहे. आणि मग नंतर सुचलं की मुक्त संचार गोटा वगैरे करायचं, पाणी प्यायचं, 24 तास पाणी बिना बाहेर बा असं.
आणि बांधल्यामध्ये आणि मुक्तसंचारमध्ये किती फरक जाणवला तुम्हाला? बांधण्यामध्ये कष्ट जास्त आहे त्यांना. हां मुक्तसंचारमध्ये शेण उचलावं लागत नाही, काही नाही. फक्त पावसाळ्याचं थोडंफार दलदल होते, घाण होते. हां त्यावेळेस आम्ही पावसाळ्यात ज्या दिवशी पाऊस चालू राहतो त्या दिवशी बांधून ठेवतो. नाही तर मग रात्री मोकळ्या दिवसा बांधून ठेवतो आम्ही. पूर्ण अजून सावली नाही आमच्याकडे, तर त्याच्यामुळे लोक म्हणतात की उन्हात बी काही हरकत नाही बा. पण आम्हाला 8-10 दिवस आम्ही सोडून पाहिलं दिवसा, पण ते दुधात ॲव्हरेज काही बसत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही एक टाईम रात्री सोडतो, संध्याकाळी दूध काढल्यानंतर, आणि सकाळी 5 वाजेपर्यंत बांधला की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सोडतो त्यांना परत दूध काढल्यानंतर. दूध काढल्यानंतर. हां. आणि आता आपल्या फार्ममध्ये किती काही गाभण आहेत? फार्ममध्ये आता 7 गाई गाभण आहेत आणि 13 गाई दुधावरती आहेत. किती दूध जातं आपलं एका टायमाला? आता 100 लिटर जातं आहे एक वेळेस. एका वेळेस. आणि आपले फार्ममध्ये सर्वात जास्त दूध देणार आहे एखादी गाय? 70 लिटरपर्यंत आहे दिवसाला 27 हां, लिटर. दोघं टायमाचं. किती वेळ झाले तिचे? तिचे 4. 4 वेळ झाले. आणि आपण त्याला खुराकामध्ये काय देतो? खुराकामध्ये मका 1 किलो, मका भडा 1 किलो, परत 2 किलो कांडी, जे 10 लिटर 12 लिटर दूध देते. तर त्यांना एवढं 2 आणि 2 4 किलो खाद्य सकाळी आणि संध्याकाळी 4 किलो 8 किलो खाद्य दोघांना दिवसात. आणि चाराचं नियोजन कसं असतं आपलं? चाराचा सकाळी एक वेळेस टाकला दूध काढल्यानंतर, मग नंतर 4 वाजताच आम्ही संध्याकाळी टाकतो. त्याच्यानंतर चाराच नाही, 2 टाईम चारा खाऊ. 2 टाईम बसावं. आणि सुका चारा, ओळा चारा कसा देतो? हां, मक्कीचा कुट्टीचा चारा आहे ओरडा, आणि सुपरने पेर आहे, दादर आहे, मेगा स्वीट आहे. मेगा स्वीटचं किंवा लसूण घास ते असं टायमाने असं. यांच्या फार्मवरच्या गाभण पहिला वासरे आहेत, तर यांच्याबाबत आपण माहिती घेऊया. तर आपल्याकडे ह्या किती महिन्यांपासून गाभण राहिलेल्या आहेत? 2 वर्षाच्या वासऱ्या आहेत या सगळ्या. त्याच्यात गिरदर्शी जवळ 7-8 महिन्याची गाभण आहे, आणि बाकीचे 2-2, 3-3 महिन्याच्या सगळ्या लागलेल्या आहेत आता. आणि टूपनेच राहिलेले आहेत, भरलेले आहेत सगळ्या. आणि आपण म्हणजे सहसा करू काय वयामध्ये आपण लावावे वासऱ्या? आपल्या वासऱ्यांचं वजन 300 किलोच्या पुढे आलं की त्यावेळेसच लावली गेली पाहिजे ती. कारण की 200-250 किलोच्या वजनाच्या वासरे आल्या तर दुधाला बी आणि लहानच राहून जाते ती. कमीत कमी 300 किलोच्या पुढेच आली पाहिजे ती. म्हणजे गाईचं स्वस्त पण चांगलं असतं आणि दूध पण चांगलं असतं बघ. आता या माझ्याकडे जास्त गाई झाल्यामुळे थोडंसं उशिरा नाही, तर माझ्याकडे 13 महिन्यात 14 महिन्यातच वासरे लावतो मी. आणि पहिल्या विताला कमीत कमी 20 लिटर दूध देईल अशा वासरे तयार केलेल्या आहे. आणि गिरदर्शीमध्ये सुद्धा ज्या तयार झालेल्या आहेत त्या पहिल्या विताला 7-8 लिटर दूध एका टायमाला दूध देतात त्या. आणि बाकीच्या सगळ्या गाई 10 लिटरच्या पुढच्याच आहेत. दोघं टायमाचं 25, 20, 22, 23 असं दोघं टायमाचं दूध व्यवस्थित दूध देत आहे. आता तुमची पुढची वाट आता पुढची वाटचाल एम्ब्रो ट्रान्सफर जास्ती करायची आहे. सगळ्या कमीत कमी 10 वासऱ्या घरच्या तयार करायच्या. कारण की 12-13 हजार लिटर एका विधामध्ये येतात. म्हणजे रोजचं 35-40 लिटर दूध देणाऱ्या गाई आपल्या गोट्यात तयार करायचं आहे. काही आता बाकीच्या एम्ब्रो चाचणी ज्या नाही करणार त्यांना इम्पॉर्टंट ट्यूब भरायचा चालू आहे. आणि नवीन तरुण मुलांनी इम्पॉर्टंट ट्यूब वापरावं असं माझं मत आहे बा. सगळं आतापर्यंत डॉक्टर लोक सांगत होते की एवढे भारी 100%चा भरून आहे किंवा जास्त दूध देणारे काय आपल्याकडे जगणार आहे. पण आता इतकी स्पर्धा होऊन गेली पंजाबसारखं की पंजाब हरियाणा लोक आपल्याकडे यायला पाहिजे. असं नवीन मुलांनी अशा गाई तयार करायला पाहिजे की इम्पॉर्टंटच्या त्याच्या सगळ्या तयार करायच्या पाहिजे एम्ब्रो चाचणीच्या. हे माझं सांगणं आहे नवीन वतकुरू मुलांना. माझ्याकडे जवळजवळ 7 एकर सुपर नेपर आहे. नंतर मेगा स्वीट 4 एकर आहे. आणि मेगा स्वीटचं घरचंच बियाणं तयार केलेलं आहे. जवळजवळ 4 क्विंटल मी या उन्हाळ्यामध्ये 4 क्विंटल बियाणं तयार केलेलं आहे. त्याची उगम शक्ती सुद्धा चांगली आहे.
तर आपण कंपनीकडे जरी घ्यायला गेलं पॅकिंग पिशे जे 600 रुपये किलोचं बी भेटतं मी ते 300 रुपये किलोने देतोय. 100% गॅरंटीचं बियाणं आहे.